या आधीच्या 2 व्हिडिओच्या म्हणजेच पार्ट 1 आणि पार्ट 2 च्या लिंक्स आजच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या आहेत, त्या तुम्ही शेअर करू शकता। आज आपण तिसरा पार्ट सिमिलॅरिटी या प्रकरणाचा तिसरा पार्ट म्हणजे समरूपता हे प्रकरणाचा तिसरा व्हिडिओ जो आहे त्यामध्ये प्रमाणाचे मूलभूत प्रमेय हे आपण शिकणार आहोत। बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम म्हणजे त्याला थेल्स प्रमेय असं सुद्धा म्हटलं जातं। प्रमाणाचे मूलभूत प्रमेय, त्या प्रमेयावर आधारित जे आहे ते कशावर अवलंबून असतं? थिअरम, थिअरम म्हणजे पूर्ण प्रमेय की ते त्यामध्ये आपल्याला पक्ष आणि साध्य दोन्ही त्या प्रमेयावरून अशा पद्धतीने लिहायचं असतं। जसं पाहता आधी आपण प्रमेय बघूया। त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा, त्रिकोण कोणता एक त्रिकोण घेतला? त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर, सपोज बीसी आहे, बीसी ला समांतर असणारी रेषा पीक्यू। त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा, 3 बाजूंपैकी एका बाजूला समांतर आहे, उरलेल्या 2 बाजू, त्याच्या उरलेल्या बाजूंना जर ती रेषा भिन्न बिंदू छेदत असेल, पहिल्यामध्ये टी मध्ये, दुसऱ्या बाजूला क्यू, भिन्न बिंदू छेदत असेल तर ती रेषा त्या दोन्ही बाजूंना एकाच प्रमाणात विभागतात, एकाच प्रमाणात विभागतात किंवा समान प्रमाणात विभागतात। म्हणजे ह्या बाजूचं गुणोत्तर आणि दुसऱ्या बाजूचं गुणोत्तर दोन्ही सारखे असतात। इफ अ लाइन parallel to side of a triangle, if suppose this is a triangle, if a line is parallel to side of a triangle, then that line intersect the remaining 2 sides, first side AB, second side AC, it intersect in 2 different points P and Q, then the line divides the sides, side AB and side AC, both sides in equal proportion, in same proportion, तुम्ही इच्छेनुसार same proportion, but when it is possible, if a line is parallel, when line is parallel, जेव्हा लाइन पॅरलल असेल तेव्हाच, एका बाजूला समांतर असेल त्याच वेळी हे प्रमेय इथे लागू पडेल की उरलेल्या बाजूंना 2 भिन्न बिंदू छेदतात। त्यावरून आपण गिव्हन कसं लिहिणार पक्ष, तर त्यामध्ये यापूर्वी तुम्ही 9वीला दिलेल्या प्रमेयावरून पक्ष, साध्य आणि त्याच्यामधलं कन्स्ट्रक्शन हे कसं आपण करायचं ते बघूया। इन ट्रायंगल, सपोज एक ट्रायंगल घेतला आपण, 1 ट्रायंगल घेतला ABC, ट्रायंगल ABC, त्यामध्ये लाइन, त्या लाइनला नाव दिलंय L, लाइन L पॅरलल टू लाइन BC, इट इज नॉट लाइन, इट इज BC, BC मीन्स इट इज अ side of a triangle, parallel to side of a triangle, it is given, it is तुमचा पक्ष, दिलेली माहिती म्हणजे पक्ष, in 2 different points, ती साइड कुठे इंटरसेक्ट होते तर 2 different points, which are points P and Q, that points we name P and Q, 2 भिन्न बिंदू छेदलेत म्हणून त्या बिंदूंना नाव दिले P आणि Q। That's the second part. Then the line divides the side in same proportion. Then the line divides the sides in same proportion. पहिली साइड, पहिल्या साइडला 2 हे केले AP upon BP. सेकंड साइडचा प्रोपोर्शन AQ upon QC. We have to prove this. दोन्ही proportion, both the ratios are equal. एका समान प्रमाणात विभागते। त्यासाठी आपण कन्स्ट्रक्शन केले की ड्रॉ सेगमेंट PC, P आणि PC जोडलाय, दुसरा QC जोडल्यानंतर 2 ट्रायंगल्स तयार होतात। आता सिद्धता लिहिताना पण जे ट्रायंगल्स आहेत ते 2 ट्रायंगल्स कोणकोणते ते बघू आपण। ट्रायंगल APQ, दिस इज ट्रायंगल APQ, it is common to both sides. Now see red color चा ट्रायंगल APQ आणि नेक्स्ट ट्रायंगल PQB, both triangles have same height,
फर्स्ट ट्रायंगल APQ साठी आपण H1 ही हाईट गृहीत धरणार आणि सेकंड ट्रायंगल PQB यासाठी पण तीच हाईट असणार आहे. म्हणजेच ह्या दोन ट्रायंगल्स मध्ये काय झालंय, जर आपण हा B1 गृहीत धरला, इफ सपोज इट इज B1 and this is B2. B2 means base of second triangle, base of first triangle. First triangle चा base B1, second triangle चा base B2. दोन्ही गृहीत धरले आणि H1 is height असेल तर heights are same for both triangles. Height is common. It is same for both triangles. समान उंचीचे त्रिकोण आहेत, दोन्ही त्रिकोण आहेत समान उंचीचे. समान उंचीचे त्रिकोण असेल तेव्हा आपण कोणती प्रॉपर्टी वापरणार की त्यांच्या संगत पायांच्या गुणोत्तराएवढं असतं. इट डिपेंड्स ऑन किंवा इट इज प्रपोर्शनेट टू द देअर रिस्पेक्टिव्ह बेसिस. आणि म्हणून मग फर्स्ट पेअर मध्ये बघा APQ आणि PQB यामध्ये AP/PB त्यांचा आपण पायांचं गुणोत्तर घेतलं. वी टेक द रेशो ऑफ देअर रिस्पेक्टिव्ह बेसिस. फर्स्ट ट्रायंगलचा बेस B1, सेकंड ट्रायंगलचा B2. त्यांचं प्रपोर्शन घेतलं B1/B2. B1/B2 मीन्स AP/PB. हे फर्स्ट, त्याला आपण फर्स्ट इक्वेशन गृहीत धरूया. आता सेकंड पेअर बघू. सेकंड पेअर मध्ये APQ आणि दुसरा PQC हे ते दोन ट्रायंगल्स आहेत. या दोन ट्रायंगल्स साठी अशीच कंडिशन इकडे एक पेअर तयार झाली. या कंडिशन मध्ये पण पहा, ह्याची जी हाईट जर काढली तर वन हाईट इज कॉमन. इथे जर आपण फर्स्ट ट्रायंगल APQ आणि सेकंड PQC दोघांसाठी अशाच पद्धतीने हाईट सारखे सेम हाईट, इक्वल हाईट्स आणि बेसेस मात्र त्यांचे डिफरन्स आहे. AQ हा फर्स्ट ह्या ट्रायंगल साठी बेस घेणार, सेकंड ट्रायंगल साठी हा सेकंड बेस. म्हणजे समान उंचीचे त्रिकोण हे त्यांच्या संगत पायांच्या गुणोत्तरा एवढे असते. ह्या गुणधर्माचा जर वापर केला तर AQ म्हणजे B1/B2 we can write AQ/QC. Triangles of equal heights, their areas are proportionate to their respective bases. Ratio of respective bases means B1/B2. Therefore, we get second ratio AQ/QC. B1/B2 means AQ/QC. Area of triangle anything. Now we see third pair. Third pair of triangles. तिसरी त्रिकोणांची तिसरी जोडी पहा कोणती? PQB आणि PQC. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं की दोन समांतर रेषांमध्ये स्थित असलेले जे त्रिकोण असतात त्यांची उंची समान असते. The two heights of two triangles which are situated in the parallel sides, they are same. Heights are equal. They are of equal heights. मग इथे समजा आता कशी हाईट निघा आपण इथे जर आपण ड्रॉ केलं, इफ वी ड्रॉ द हाईट ह्या ट्रायंगल साठी इथे आणि या दुसऱ्या ट्रायंगल साठी अशा पद्धतीने जर आपण हाईट काढली तर काय होणार? दोघांची पण हाईट H. Both heights of both triangles are equal. They are same because lines are parallel, and between parallel lines the triangles are situated between parallel lines. म्हणजे हाईट्स इक्वल आहे. मग आता यांचे बेसिस जे आहे दोघांसाठी बेस कॉमन आहे PQ segment PQ parallel to segment BC, and therefore area of triangle PQB and PQC both areas of triangles are equal. दोन्ही ट्रायंगल्स चे जे एरिया आहे ते इक्वल आहे. दोघांचं क्षेत्रफळ हे सारखं असणार का? तर दोन्ही समांतर रेषांमध्ये आहेत म्हणून त्यांची हाईट इक्वल आहे आणि पाया मात्र त्यांचा कॉमन आहे. म्हणजे पाया समान, उंची जी आहे उंची समान असल्यामुळे पाया जो आहे तो कॉमन आहे. समान उंचीचे आणि समान कॉमन पाया असलेले जे दोन त्रिकोण आहे त्यांचं क्षेत्रफळ सारखंच असतं. मग आपण वी कॅन राईट PQB ह्या फर्स्ट इक्वेशन मध्ये एरिया ऑफ ट्रायंगल PQB आणि सेकंड एरिया ऑफ ट्रायंगल
PQC दोन्ही ट्रायंगल्सचा एरिया आहे तो काय इक्वल आहे. दोन्ही ट्रायंगल्सचा एरिया, तर वी कॉल इट एज थर्ड इक्वेशन. एरिया ऑफ ट्रायंगल PQB is equal to PQC. Now we put the value of PQB and PQC. Then we get PQB, this ratio of area of triangle and this ratio of area of triangle both are equal because area of PQB and area of PQC are equal. जेव्हा डिनॉमिनेटर सारखे असतील तेव्हा काय होईल, न्यूमरेटर वरचं पण ट्रायंगल दोघांना कॉमनच आहे. पहिल्या पेअर मध्ये पण APQ, दुसऱ्या पेअर मध्ये पण APQ, म्हणजे पहिलं जे गुणोत्तर आहे आणि दुसरं गुणोत्तर दोन्ही समान आहेत. both ratios of areas of triangles are equal due to the triangles of equal areas and therefore first यांची लेफ्ट साइड, मग कशाची लेफ्ट साइड, फर्स्ट इक्वेशनची लेफ्ट साइड, सेकंड इक्वेशनची लेफ्ट साइड, both are equal. When we compare first, second and third equation, then we get right side of both the equations, they are also equal. म्हणजे डावी बाजू यांची एकरूप आहे, समान आहे. म्हणून उजवी बाजू, मग उजव्या बाजूमध्ये पहिल्या इक्वेशनचं गुणोत्तर AP/PB आणि दुसऱ्या म्हणजे सेकंड इक्वेशनचं गुणोत्तर AQ/QC. बोथ आर ऑफ इक्वल व्हॅल्यूज. दोन्ही समान असणार. AP/PB इज इक्वल टू AQ/QC. AP/PB म्हणजेच काय, we have to prove that AP/PB it is the ratio of first side of a triangle and second AQ/QC it is the ratio of second triangle and therefore AQ/QC and AP/PB both ratios are of equal values. म्हणूनच त्यांना म्हटलंय की त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते. दे आर ऑफ सेम प्रपोर्शन, इक्वल प्रपोर्शन. पहिली आणि दुसरी दोन्ही बाजूंना, ज्या बाजूंना ती रेषा छेदते त्या बाजूंना ती एकाच प्रमाणात म्हणजे समान गुणोत्तरात विभागते. त्यालाच म्हणतात बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम किंवा प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. यावरील आधारित उदाहरणे आपण बघूया. आता आपण बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय यावरील आधारित उदाहरणे घेऊया. यामधील जे एक्झाम्पल्स आहेत ते आपण सोडवून बघू. बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम, त्यावरील एक उदाहरण, त्रिकोण ABC. इन ट्रायंगल ABC BE parallel to BC, AD is equal to 4 दिले, A is equal to 2, EC ची व्हॅल्यू 3 आणि we have to find DB. त्रिकोणामध्ये सगळ्यात महत्त्वाची माहिती काय आहे, BE parallel to BC. म्हणजे BPT थेरम केव्हा वापरणार आपण, जेव्हा तुम्हाला तीन बाजूंपैकी त्रिकोणाच्या एका बाजूला एक रेषा समांतर असलेली दिली तेव्हा आपण बीपीटी थेरम वापरणार. आता या ठिकाणी देताना माहिती पहा काय दिली, DE समांतर BC, DE पॅरलल टू BC. म्हणून आपण या ठिकाणी बीपीटी ला वापरूया. त्या ह्याच्यानुसार इन ट्रायंगल ABC DE पॅरलल टू BC इट इज गिवन, therefore we write down given. पक्ष ती दिलेली माहिती आहे ना, पक्ष. मग आता बीपीटी नुसार पहा, समांतर असेल तर उरलेल्या दोन बाजूंना ती प्रमाणात विभागते. म्हणजे पहिल्या बाजूचं गुणोत्तर आणि दुसऱ्या बाजूचं गुणोत्तर. फर्स्ट साइड रेशो ऑफ फर्स्ट साइड आणि रेशो ऑफ अनदर साइड. रेशो ऑफ फर्स्ट साइड इज AD/DB and next is AE/EC. It is by basic proportionality theorem. त्याचं कारण लिहायचं आपल्याला. We put the values of given AD ची व्हॅल्यू 4 upon DB. We have to find DB. AE second proportion आणि EC ची व्हॅल्यू आहे 3. म्हणजे आपण बीपीटी नुसार दोघांचे गुणोत्तर लिहिले. AD/DB is equal to AE/EC. त्यांची व्हॅल्यू पुटअप केली. आपल्याला पण 4 त्याची व्हॅल्यू इथे DB ची व्हॅल्यू काढायची. मग अशा वेळेस आपण
पुढे क्रॉस मल्टिप्लिकेशन तिरकस गुणाकार करून 4 into 3 is equal to 2 into dB. Therefore 4 into 3 upon 2 is equal to dB. इथे मल्टिप्लिकेशन आहे, 2 इकडे नेक्स्ट साइड इकडे आला म्हणजे आपण ट्रान्सफर करतोय डिवाइडिंग बाय 2 टू बोथ साइड्स. वी गेट इथे आता डिवाइड केल्यानंतर 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 3 जा 6. वी गेट द व्हॅल्यू ऑफ इज 6. डीबी ची व्हॅल्यू किती मिळाली 6. म्हणजे त्याचं प्रपोर्शन जे आहे ते अशा पद्धतीने पहिल्यांदा पॅरलल आहे ते लिहायचं गिव्हन, नंतर प्रमाण कोणतं प्रमेय वापरलं ते प्रमाणाचं मूलभूत प्रमेय, ती जी प्रॉपर्टी आहे तो थेरम तो चार्ट मध्ये लिहिणार. AD upon DB is equal to AE upon EC. We put the values, we get the value of the second part. अशाच पद्धतीचं पेज नंबर 12 त्यावर आधारित एक एक्झाम्पल आहे, सॉल्ड एक्झाम्पल. त्याचे व्हॅल्यूज दिलेले आहेत, तीच आकृती आहे. यामध्ये AD is equal to 1.8, DB is equal to 5.4, AE we have to find. या एक्झाम्पल मध्ये आपण हीच आकृती घेणार आहोत आणि EC is equal to 7.2. When we put आता यामध्ये सॉल्ड एक्झाम्पल मध्ये ह्याच आकृतीमध्ये 4 च्या ऐवजी 1.8 म्हणजे therefore AD upon DB is equal to AE upon EC. EC ची व्हॅल्यू काय पहा, EC ची व्हॅल्यू 7.2. याच्यावरच आधारित आपण दुसरं उदाहरण बघत आहोत पुस्तकातलं सोडवलेलं. AD is equal to 1.8 हे त्यांचे व्हॅल्यूज आहेत, त्या आपण तिथे ठेवणार आहोत बीपीटी थेरम नुसार. फर्स्ट वी राइट बीपीटी थेरम, नाउ वी पुट द व्हॅल्यूज ऑफ गिव्हन सेगमेंट ऑफ द साइड्स ऑफ अ ट्रायंगल. इथे आता तिरकस गुणाकार केल्यानंतर 1.8 into 7.2 is equal to AE into 5.4. A is equal to 1.8 क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर आता ह्या ठिकाणी डिव्हिजन करताना 1/8 डिवाइड बाय 5.4 याचा डेसिमल करत असताना पहा काय होणार, मल्टिप्लाइड बाय 10 वी गेट 18.18/4. 18 गुणिले 10 ने काय केलंय अंशामध्ये एका स्थानांतर दशांश चिन्ह, इथे एका स्थानांतर दशांश चिन्ह आहे म्हणून आपण 10 ने मल्टिप्लाय करणार. वी मल्टिप्लाइड बाय 10, 1.8 into 10, 5.4 into 10, we get 18.05, that is 18/54. इथे डिवाइड केल्यानंतर काय मिळालं 18 1 जा 18, 18 3 54 म्हणजे 1/3. याचा जो रेशो मिळतो काय मिळाला आपल्याला 1/3. मग 1/3 into 7.2. या 3 ने 7.2 ला जर डिवाइड केलं तर 3 2 जा 6, 3 दुणे 6 उरला 1.2 म्हणजे पॉइंट नंतर 3 4 जा 3 जे आहे 3 ने डिवाइड केल्यानंतर 3 आणि याला 24 3 72 आणि इथे याच्यानुसार 3 2 जा 6 डेसिमल पॉइंट उरला घेतला आपण 3 चौक 12 2.4. म्हणजे हे डेसिमलचं कॅल्क्युलेशन करताना व्यवस्थित करायचंय. एवढा करताच ते उदाहरण आपण बघितले. त्या व्यतिरिक्त आता प्रमाणाचा मूलभूत प्रमेय त्याचा व्यत्यास जो आहे तो व्यत्यास म्हणजे त्याचा कॉन्व्हर्स बघणार आहोत आपण. कॉन्व्हर्स ऑफ द प्रोपोर्शनॅलिटी थेरम. त्याचा फक्त तुम्हाला साइड पॅरलल आहे की नाही तेवढं बघायचं असतं. इफ लाईन डिवाइड्स एनी टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल इन द सेम प्रपोर्शन, कोणताही ट्रायंगल असेल त्या एखाद्या ट्रायंगलला जर एक साइड दोन भिन्न बाजूंना एकाच प्रमाणात विभागत असेल, त्यांचं जेव्हा गुणोत्तर सारखं असेल तेव्हा ती रेषा त्याला पॅरलल असते, ती रेषा त्या त्रिकोणाला समांतर असते. जेव्हा दोन भिन्न बाजूंना छेदलेली रेषा त्याचं गुणोत्तर हे समान असेल तेव्हा ती रेषा त्या त्रिकोणाला म्हणजे ही रेषा जी आहे ती त्या त्रिकोणाला समांतर असते. केव्हा समांतर असणार, जेव्हा दोघांचे proportion of two sides are equal, then that line is parallel to the third side of the triangle. याला म्हणायचं प्रमाणाचा मूलभूत प्रमेयचा व्यत्यास, कॉन्व्हर्स ऑफ द बीपीटी थेरम.
त्यावर आधारित हे उदाहरण 1.2 जो प्रॉब्लेम सेट आहे त्यावर घेऊया आपण. NN पॅरलल टू RQ आहे की नाही ते विचारलं. इज इट NN पॅरलल टू RQ? मग पॅरलल आहे की नाही ते बघण्यासाठी काय केलं तुम्हाला, इथे दोन्ही बाजूंच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत, त्याच्या किमती दिल्या आहेत. त्यावरून आपण पहिल्या बाजूचं गुणोत्तर काढू आणि दुसऱ्या बाजूचं गुणोत्तर काढू. PQ is equal to PM plus MQ, that is PQ. M is between P and Q. They are linear points. Betweenness च्या याच्यानुसार याचे ऍडिशन PM plus MQ is equal to PQ. We get